इयत्ता 10वी भूगोल प्रश्नोत्तरे प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न 2 भाग 3 प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट अ ब्रह्मपुत्रा, ब कावेरी, क भीमा, ड नर्मदा. ब गट 1 यमुनोत्री, 2 मानसरोवर, 3 अमरकंटक, 4 भीमाशंकर, 5 ब्रह्मगिरी. या प्रश्नामध्ये आपल्याला नदी आणि तिचं उगमस्थान अशी जोडी लावायची आहे. पहिली नदी दिलेली आहे ब्रह्मपुत्रा नदी. या ठिकाणी चीनमधील तिबेट भागामध्ये मानसरोवराजवळ ब्रह्मपुत्रा नदी उगम पावते. चीनमधून पूर्वेकडे वाहत जाऊन अरुणाचल प्रदेशामधून भारतामध्ये प्रवेश करते. पुढे आसाम राज्यातून पुढे जाऊन ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणजेच ही जी नदी आहे ब्रह्मपुत्रा, हिचं उगमस्थान आहे मानसरोवर. ब्रह्मपुत्रा मानसरोवर. दुसरी नदी दिलेली आहे ती म्हणजे कावेरी नदी. कावेरी नदी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. या नदीचं उगमस्थान आहे ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी या ठिकाणी ही नदी उगम पावून पुढे पूर्वेकडे वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. ही ब्रह्मगिरी या ठिकाणी उगम पावते. म्हणजे ब्रह्मगिरी हे कावेरी नदीचं उगमस्थान आहे. ब्रह्मगिरी. तिसरी नदी आहे भीमा नदी. भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते आणि पुढे पठारावरून वाहत जाऊन ती कृष्णेला मिळते. म्हणजेच कृष्णेची ती उपनदी आहे भीमा नदी. आणि भीमा नदीचं उगमस्थान आहे भीमाशंकर. भीमाशंकर. चौथी नदी दिलेली आहे नर्मदा नदी. पठारावरील ही नदी आहे. अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि पश्चिमेकडे ती वाहत जाते. अमरकंटक या ठिकाणी उगम पावले आणि पश्चिमेकडे खचदरीतून ती वाहत जाते आणि पुढे खंभातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. म्हणजेच नर्मदा नदीचं उगमस्थान हे अमरकंटक आहे. नर्मदा अमरकंटक. आता आपण उत्तर लिहू. उत्तर अ ब्रह्मपुत्रा, मानसरोवर, ब कावेरी, ब्रह्मगिरी, क भीमा, भीमाशंकर, ड नर्मदा, अमरकंटक. प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट अ मध्य हिमालय, ब अरबी समुद्र, क बॅरन बेट, ड अरावली पर्वत. ब गट 1 लक्षद्वीप बेटे, 2 कुमाऊ हिमालय, 3 सह्याद्री, 4 जागृत ज्वालामुखी, 5 वली पर्वत. या प्रश्नामध्ये आपल्याला काही भौगोलिक घटक दिलेले आहेत आणि या भौगोलिक घटकांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत त्यांच्या वैशिष्ट्यानुसार. पहिला घटक दिलेला आहे मध्य हिमालय.
आपण पूर्वी हिमालयाची प्रादेशिक विभागणी पाहिलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये जो हिमालयाचा विस्तार आहे त्याला आपण काश्मीर हिमालय असं म्हटलेलं आहे. नंतर पुढे उत्तराखंड राज्यामध्ये जो हिमालयाचा विस्तार आहे त्याला आपण कुमाऊ हिमालय किंवा मध्य हिमालय असं म्हटलेलं आहे. आणि आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आढळणाऱ्या हिमालयाच्या ज्या रांगा आहेत त्यांना आपण पूर्व हिमालय असं म्हटलेलं आहे. म्हणजेच जो मध्य हिमालय आहे या मध्य हिमालयाला लघु हिमालय असंही म्हटलं जातं. मध्य हिमालय, कुमाऊ हिमालय, उत्तराखंड राज्यामध्ये हिमालयाचा विस्तार. दुसरा आहे अरबी समुद्र. या ठिकाणी आढळणारा हा जो आहे अरबी समुद्र आहे. आणि या अरबी समुद्रात जी भारतीय बेटं आहेत ती लक्षद्वीप बेटे. म्हणजे अरबी समुद्रात आढळणाऱ्या बेटांना आपण लक्षद्वीप बेटं असं म्हणतो. अरबी समुद्र आणि त्यामध्ये आढळणारी लक्षद्वीप बेटे. तिसरा घटक दिलेला आहे तो म्हणजे बॅरन बेट. या ठिकाणी जो मध्य अंदमान आहे या मध्य अंदमानाजवळ या ठिकाणी हे बॅरन बेट आहे. आणि ह्या बॅरन बेटावर भारतातील एकमेव असा जागृत ज्वालामुखी आहे. आपण तो या ठिकाणी दाखवलेलाच आहे, जागृत ज्वालामुखी, बॅरन बेट, जागृत ज्वालामुखी. पुढचा घटक दिलेला आहे आरवली पर्वत. या ठिकाणी राजस्थानमध्ये हा आरवली पर्वत आहे. आणि हा आरवली पर्वत वली पर्वत असून प्राचीन असा तो वली पर्वत आहे. जसा हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे त्या पद्धतीनं हा आरवली हा प्राचीन असा वली पर्वत आहे. आता आपण उत्तर लिहू. उत्तर मध्य हिमालय, कुमाऊ हिमालय, अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, बॅरन बेट, जागृत ज्वालामुखी, आरवली, वली पर्वत. प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट, अ गोदावरी, ब तापी, क सिंधू, ड कृष्णा. ब गट 1 गंगोत्री, 2 मानसरोवर, 3 महाबळेश्वर, 4 त्र्यंबकेश्वर, 5 मुलताई. या प्रश्नामध्ये आपल्याला नदी आणि त्यांचं उगमस्थान यांची जोडी लावायची आहे. पहिली नदी दिलेली आहे गोदावरी नदी. पठारावरील ही गोदावरी नदी आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ही गोदावरी उगम पावते आणि पुढे पूर्वेकडे वाद जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणजेच गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. गोदावरी, त्र्यंबकेश्वर. दुसरी नदी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे तापी नदी. पठारावर उगम पावते आणि पश्चिमेकडे वाद जाऊन ती खंबातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. या तापी नदीचं उगमस्थान आहे मुलताई. मुलताई या ठिकाणी उगम पावते आणि पश्चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी, मुलताई. तिसरी नदी दिलेली आहे ती म्हणजे
सिंधू नदी या ठिकाणी तिबेटमध्ये उगम पावते. जम्मू काश्मीर राज्यामधून वाद जाऊन पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करते आणि पाकिस्तानमधून ही अरबी समुद्रात जाऊन मिळते. म्हणजेच या सिंधू नदीचं उगमस्थान आहे मानसरोवर. सिंधू मानसरोवर. तिसरी नदी दिलेली आहे कृष्णा नदी. या ठिकाणी जर आपण सह्याद्रीच्या रांगा पाहिल्या तर या सह्याद्रीच्या रांगामध्ये या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावून पुढे पूर्वेकडे वाद जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि तिचं उगमस्थान आहे या ठिकाणी महाबळेश्वर. महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते आणि पूर्वेला बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कृष्णा महाबळेश्वर. आता आपण उत्तर लिहू. गोदावरी, त्र्यंबकेश्वर, तापी, मुलताई, सिंधू, मानसरोवर, कृष्णा, महाबळेश्वर. अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.